नंद बाबाला खूप आनंद वाटला की आता आपला मुलगा, त्यालाही बोलवलंय म्हणजे आपला मुलगा दिसेल. आपला मुलगा तर किती गोजीरवाण आहे, किती देखणा आहे, किती सुंदर आहे. 11 वर्षाचंच पोर आहे. 11 वर्षाचे होते भगवान. हो. आणि यशोद्याला वाटलं घरातून बाहेर पडू नये. म्हणे तुला कसं कसं काय कळत नाही ग? हा, आता काय लहान आहे का तो? 11 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 11 वर्षाचा झाला. अगं दुसऱ्यांची पोरं गाया राखायला जातात, अमकं करतात, तमकं करतात. बरोबर नाही. जायलाच पाहिजे, जगापुढे यायलाच पाहिजे. पण हे यशोदेला कधी बरोबर वाटलं नाही. काय नंदजीचं चुकतंय असं वाटलं. बरोबर आहे, हीच आई. आई तत्व जे आहे ना, ते पालनीय तत्व आहे. प्रेमाचा निर्झर म्हणजे आई. प्रेमाचा निर्झर म्हणजे आई. बाप कुठे कमी आहे? ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसतात, जिच्या डोळ्याच्या धारा दिसतात ती आई, आणि ज्याच्या डोळ्याच्या धारा दिसत नाहीत तो बाप. उघड्या डोळ्याने रडते ती आई, आणि आतल्या आत आपला जीव खाऊन घेतो तो बाप. पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला उजळणी होईल. एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई, आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप. काय म्हटलं मी? विचारा इथल्या बायकांना सगळ्यांना. त्यांना एकच काळजी असते की सकाळी केलं तर संध्याकाळी काय करावं, संध्याकाळी केलं तर नाश्ता काय करावा. याच्यापेक्षा मर्यादा पुढे जात नाही. जाते का? सकाळी नाश्त्याला गेलं की बाबा जेवायला काय करू तुला? मग नवरा म्हणला आमकं करावं, राहू द्या ना तुमचं, तो म्हणतोय तर करू द्या. झालं पिटलं. काय अवघड असतं सगळं. सकाळी तो नीट जेवला नाही, मग संध्याकाळची काळजी, पुन्हा दुसऱ्या नाश्त्याची काळजी. म्हणून एका दिवसाच्या जेवणाची काळजी करते ती आई. आणि हा म्हणतो माझा बाबा असा असावं, एवढं करून ठेवीन की काही नाही, घरात बसला तरी व्याजावर जेवावा. इति बाप. एखाद्याला म्हटलं की हा अतिशय सुंदर आहे, तर दुसरा कोणीतरी त्याच्यापेक्षा सुंदर भेटतो, अजून कोणीतरी त्याच्यापेक्षा सुंदर भेटतो. म्हणजे एका सुंदराला दुसरा सुंदर कोणीतरी पर्याय असतो. पण ज्या सौंदर्याला, ज्या माधुर्याला, ज्या गोडव्याला पर्याय नाही, तेच कृष्ण भगवंताचं सुंदर रूप. पर्याय नाही. रूप सगळी असतात, पण ज्या रूपाला जीव लुब्ध व्हावा असं भगवंताच्या शिवाय दुसरं रूप कुणाचं असू शकतं. त्यांच्या पुण्याची कोण तुलना करणार? जी तो मुरारी खेळविला, त्यांच्या पूर्व पुण्या कोण लेखा करी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, त्यांच्या पूर्व पुण्या कोण लेखा करी, जी तो मुरारी खेळविला, खेळविला जी अंतर्बाह्यातकारी. आणि असा तो सगुण साकार परमात्मा आता दिसणार नाही म्हटल्यानंतर मनामध्ये कुठेतरी ओढ निर्माण झाली. समोर दिसत होता तरी दिसणार नाही, हा जो भविष्यातला विरह होता. काल सांगितलं आपल्याला, भूतकाळातला विरह, वर्तमानातला विरह आणि भविष्यातला विरह. कसावी झाल्या.
कळे ना काय करावं आता. यशोदा मैयाचा जीव वर खाली होऊ लागला. काळं बेंद्र नकट पोर असलं आपलं, त्याच्याबद्दल आपल्याला किती आपुलकी वाटते. त्याला ताप आला तर आपला जीव कासावीस होतो. आणि दृष्टी आड झालं तर किती दुःख असेल. आणि आता तो भविष्य विरह डोळ्यासमोर दिसू लागला. मैया कासावी झाली. अक्रूरजी आमंत्रण घेऊन आले होते. कुस्तीचे आखाडे होते, मोठे फड भरले होते. आणि त्याच्याकरता नंदजीला आमंत्रण होतं. नंद त्या भागातला पाटील होता. नंदाला बरं वाटलं की आपल्याला बोलवलंय म्हणून, पण गवळणींना बरं वाटलं नाही, मैयालाही बरं वाटलं नाही. दोन भाग असतात, एक आई आणि एक बाप. आईला नेहमी असं वाटतं की आपला मुलगा डोळ्यासमोर राहावं. बापाला वाटतं डोळ्यासमोर राहून काय करायचंय, कधीतरी धंदा व्यापार करावा, लांब गेला तरी हरकत नाही. याच्यातली कोणची प्रवृत्ती बरोबर आणि कोणची चुकीची असा अर्थ करायचा नसतो. हे दोन प्रवृत्ती मिळून जीवन आहे. याच्यातली बाप बरोबर का आई बरोबर हे म्हणायचंच नाही. बाप आणि आई मिळून जन्म ना, काही एकट्या बापातून जन्म आणि एकट्या आईतून जन्म. बाप आणि आई मिळून त्या बाळाचा जन्म आहे. तेव्हा ह्या दोन प्रवृत्ती असणारच आणि ते असायलाच पाहिजेत. आईला वाटतं आपल्या मूल सतत पदराखालीच राहावं, अगदी 50शीत आला तरी बरं का. काही चुकलं नाही. बापाला असं वाटतं हिने लाडवून ठेवलाय, हेही चुकलं नाही. हेही चुकलं नाही आणि हेही चुकलं नाही. बाप तत्वाचा जर विचार केला तर हेच बरोबर आहे, आई तत्वाचा विचार केला तर हेच बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं मी आईची स्तुती करतो म्हणजे बापाला खाली पाडेन? अरे असं कसं वाटलं? कोण बसला इथे? काही येडाबिडा आहे काय एवढं? मी काय ते उगीच त्या तसल्या कविता म्हणणार नाही, आई थोर तुझे उपकार. काय मी उलट प्रश्न विचारेन, आई थोर तुझे उपकार हे 1000% बरोबर आहे, पण बापाचे तितकेच उपकार आहेत हेही 1000% बरोबर आहे. हा, तुम्हाला काय वाटलं आईची स्तुती करेन म्हणजे मी माझी बाजू कमी पाडीन? अहो, बापाला कमी काढलं म्हणजे मी मला कमी करण्यासारखं आहे. मला माहिती आहे ना